नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे मऊ आणि जाळीदार असं घावन। आमच्याकडे याला आंबोळी बोलली जाते। तर ती करायला अगदी सोपी आहे, इन्स्टंट होते व मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी ही झटपट होणारी रेसिपी आहे। ही नक्की ट्राय करा। तर यासाठी मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। ते मी रात्रीचेच भिजत ठेवले होते। तुम्ही सकाळी 4 तासासाठी भिजत घातले तरी चालतील। नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घेऊन थोडं पाणी ॲड करा व फाईन अशी पेस्ट तयार करून घ्या। नंतर आपल्याला ती पेस्टमध्ये आणखीन पाणी ॲड करायचं आहे। जसं ताकाचं टेक्स्चर असतं ना, ताकासारखं पातळ झालं पाहिजे। मग त्यामध्ये आपल्याला मीठ चवीपुरतं ॲड करायचं आहे व आपल्याला इथे नॉनस्टिक तवा किंवा बिडाचा तवा असेल तर तो ठेवायचा। त्याला आपल्याला छान तवा गरम झाला की तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला एका पळीने छान आंबोळीचं पीठ जे आहे ते आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला 2 मिनिटाच्या वरतून थोडंसं तेल टाकून 2 मिनिटासाठी झाकण मारून ठेवा आणि एक वाफ काढून घ्या व आपली आंबोळी रेडी होते, जी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्याला यूज करू शकता। ती नंतर तुम्ही सॉस, कोकोनट चटणी किंवा चहासोबत खाऊ शकता। खूपच यमी लागते, माझ्या मुलाला खूप आवडते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा।